ही गोष्ट आहे एका शेठजीची, ज्यांना प्राणी पोसण्याचा, पक्षी पोसण्याचा फार मोठा छंद होता। त्यांच्या घरी पोपट होता, मुर्गा होता आणि बकरं सुद्धा होतं। एकदा त्यांच्या घरी एक उंदीर घुसला होता। तोच तर सर्वात मोठ्या समस्येची मूळ होता। त्या उंदीराला शेठजीची पत्नी फार वैतागून होती, कारण उंदीर जो होता तो कपडे कातरून खाईल ही सर्वात मोठी भीती होती। दिवाळीचा सण होता। शेठजींनी पत्नीसाठी खूप महागडी साडी आणली। उंदीराने ती साडी पाहिली आणि आपले नैमित्तिक कार्य सुरू केले। साडीला कातरून मोठा छिद्र केला। शेठजीच्या पत्नीने ती साडी पाहिली, त्यात उंदीराने कातरलेला भाग पाहून ती रागाने लालबुंद झाली आणि शेठजीला सांगितलं की आधी त्या उंदीराला पकडा, मला त्याला मारल्याशिवाय चैन पडणार नाही। शेठजींनी सायंकाळी बाजारात जाऊन उंदीर पकडण्यासाठी चुहादाणी आणली। उंदीराने ती चुहादाणी पाहिली आणि तो खूप भयभीत झाला। आता आपली काही गय नाही, आपला जीव धोक्यात आहे, काहीतरी करावं लागेल, काय करावं हाच प्रश्न त्याला सतवत होता। म्हणून तो मदतीसाठी पोपटाकडे गेला, पण पोपटानं म्हटलं, तुझा जीव धोक्यात आहे तर यात मी काय करू शकतो? नाही नाही, मी तुला वाचू शकत नाही। तेव्हा उंदीर निराश होऊन मुर्ग्याकडे गेला। मुर्गाही म्हणाला की मी काही करू शकत नाही, कारण का तुला वाचवणं ही माझ्या शक्यतेमधली गोष्ट नाही, मी तुला वाचू शकत नाही। शेवटी उंदीर बकऱ्याकडे गेला, पण बकऱ्यानंही उंदीराला मदत करण्यासाठी स्पष्ट नकार दिला। मरण तर अटळ होते। रात्र झाली, सर्वजण झोपी गेले। एकटा उंदीर बसून जीव जाण्याची जणू वाटच पाहत होता। उंदीर शांतपणे बसलेला पाहून एक साप चुहादानीत घुसला आणि फटकन आवाज आला। शेठजीची पत्नी खडबडून जागी झाली। धावत पळत ती त्या चुहादानीजवळ जाता सापाने तिला डंक मारला, तशी ती खाली पडली, मोठ्याने ओरडली। हे ऐकून शेठजी जागे झाले। त्यांनी तात्काळ आपल्या पत्नीला दवाखान्यात भरती केले। तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पत्नीला वाचवण्यासाठी एक काम करावं लागेल, तिला पोपटाचं सूप पाजवावं लागेल, तरच ती वाचू शकेल। हे ऐकून शेठजी फार वैतागून गेले, कारण का पोपट आणायचा कुठून? शेवटी त्यांना आपल्या घरातील पोपटाची आठवण झाली। त्यांना तो पोपट फार आवडीचा होता, मात्र नाईलाज होता। पत्नीसाठी त्यांना पोपटांचा बळी द्यावाच लागणार होता। त्यांनी पोपटाला कापून त्याचं सूप पत्नीला पाजवलं। उंदीर हे सर्व पाहून शांत होता। शेठजीच्या पत्नीला पाहण्यासाठी सोयरे नातेवाईक येऊ लागले। तेव्हा त्यांना काय चारवायचं हा प्रश्न पडताच शेठजींना विचार आला, आपल्याकडे तो मुर्गा आहे, त्यालाच कापावं आणि चिकन म्हणून चारवावं, असा विचार त्यांनी केला। त्यांनी मुर्ग्याला कापलं, त्याचं चिकन म्हणून सर्व नातेवाईकांना चारवलं। थोड्याच दिवसात शेठजीची पत्नी रिकवर झाली। तेव्हा शेठजींना वाटलं की एक मोठी पार्टी ठेवायची, त्यात बकऱ्याचंच मटण चारवायचं। म्हणून त्यांनी आपल्याकडला असलेला बकरा कापला, सर्वांना पोटभर जेवण दिलं, चांगली पार्टी दिली। उंदीर हे सर्व पाहत होता आणि विचार करत होता की कदाचित यांनी तेव्हा माझी गोष्ट ऐकली असती, माझी मदत केली असती, तर एवढा मोठं जीव घेणं संकट आलंच नसतं। तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळून जाते की आपण कधीही युनिटीमध्ये असलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे कि पेड़ कभी कटने का किस्सा न बनता, पेड़ कभी कटने का किस्सा न होता, अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता। म्हणून युनिटीमध्ये राहिलं पाहिजे, एकमेकाची मदत केली पाहिजे।